मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण लोणार जिल्हा बुलढाणा इथले अमित सरकटे यांची किशोरी वाघुर्दे यांनी घेतलेली मुलाखत ऐकणार आहात. या मुलाखतीचा विषय आहे जैविक खतांचे फायदे. मंडळी नमस्कार. मंडळी, आज आपण विज्ञानाच्या युगात कितीही प्रगती केली असली तरी आपलं आयुष्य शेवटी जोडलेलं आहे ते या मातीशी. पण वाढत्या रसायनांच्या वापरामुळं आज आपली ही काळी आई, आपली जमीन कस गमावत चालली आहे. अशा वेळेला शेतीचा पोत सुधारण्यासाठी आणि आपल्याला विषमुक्त अन्न मिळवून देण्यासाठी एकच पर्याय समोर येतो, तो म्हणजे जैविक खतं. तर ही जैविक खतं म्हणजे नक्की काय, ती जमिनीचा पोत कसा सुधारतात आणि रासायनिक खतांच्या तुलनेत ती फायदेशीर कशी आहेत, या आणि अशा अनेक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत अमित सरकटे सर. सर, आपलं स्वागत आहे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद मॅडम. सर, आज आपण जैविक खतांचे फायदे या विषयावरती चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात पहिला प्रश्न माझा तुम्हाला हा असेल की आपल्या शेतकरी बांधवांना जैविक खतं म्हणजे नेमकं काय, हे तुमच्या शब्दामध्ये तुम्ही सांगाल का? नक्कीच मॅडम. जसं की आपण बघू शकतो की जे जीवाणू असतात त्यापासून तयार केलेलं जे खत असते त्याला आपण जैविक खत असं म्हणतो. नेमके हे जीवाणू काय करतात, तर हवेत असलेलं नत्र किंवा जमिनीत असलेलं सुप्तावस्थेत असलेलं स्फुरत हे पिकांना उपलब्ध करून देण्याचं कार्य जे जीवाणू करतात त्याच्यापासून हे खत तयार केली जातात. या जीवाणूंचं महत्त्व असं असतं की ते पिकांना लागणारं अन्न घटक योग्य वेळेत आणि योग्य प्रमाणात हे पिकांना देत असतात. त्यामुळे ही प्रक्रिया नैसर्गिकरित्या घडून येते पिकामध्ये आणि उत्पादनात अधिकाधिक मदत होते. हो सर, मग आता रासायनिक खतांचा असंतुलित वापर जमिनीच्या सुपीकतेसाठी कसा हानिकारक ठरतोय आणि अशा वेळेला जैविक खतांचं महत्त्व आपण काय सांगाल? जर आपण बघितलं गेल्या 2 दशकात रासायनिक खतांचा दिवसेंदिवस वापर हा अधिक वाढत चाललेला आहे, ज्यामुळे रासायनिक खतांचं संतुलन हे जमिनीमध्ये बिघडत आहेत. रासायनिक खतांमध्ये काही प्रमाणात क्लोराईड असते, हेवी मेटल्स असतात आणि क्षार असतात की जे जमिनीत जाऊन एका ठिकाणी जाऊन स्थिर होत राहतात. वारंवार हे जो वापर झालेला आहे रासायनिक खताचा, याच्यामुळं या अनैसर्गिक घटकांचा जमिनीमध्ये वाढ झाल्यामुळे जमिनीचं क्षाराचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे जो सेंद्रिय कर्ब असतो जमिनीचा तो कमी झालाय. याचा परिणाम असा झाला की शेतकरी बंधू आपल्या जमिनीत ऑब्झर्व करू शकतात किंवा अनुभव घेऊ शकतात की जी जमीन आहे ती टणक झालेली आहे, जमिनीमध्ये हवा खेळती राहणे बंद झालेली आहे. याचा दुष्परिणाम असा झाला की खतावरचा खर्च वाढलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये जर जैविक खतं आपण वापरणं सुरू केली तर ती क्षार जे असते जमिनीमधलं ते न्यूट्रलाइज करू शकतो. क्षाराचं स्थिरीकरण हे जैविक खतं करतात, कारण ती जीवाणूंचं भ्रमण जर मातीमध्ये वाढलं तर याच्यामुळे एरेशन वाढते. सुप्तावस्थेत जे खतं पडलेले आहेत हे खतं पिकांना लागू होणं सुरू होते आणि मातीमधील 2 कणामधला जो गॅप असते जिच्यात क्षार अडकलेलं असतं हे निघून जाऊन सुपीकतेकडे वाटचाल जमिनीची होत असते. हो, आता मग ही जैविक खतं कोणकोणत्या प्रकारची आहेत सर, आणि जैविक खत हे रासायनिक खतांसाठी कसा पर्याय होऊ शकतं? नक्कीच मॅडम, की जैविक खतांचे खूप सारे प्रकार आहेत. जसं आपण बघू शकतो की मायकोरायझा आहे, रायझोबियम आहे, पीएसबी आहे, फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया ज्याला आपण म्हणतो, किंवा पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया आणि NPK, असे विविध प्रकारची खतं आहेत की ज्यांचा आपण जर रासायनिक खतांसाठी जर पर्याय म्हणून निवडलं तर ते अतिशय योग्य राहील. आपल्याला जर नत्राची पूर्तता करायची असेल तर नुसतंच युरियावरती अवलंबून न राहता आपण रायझोबियम वापर करू शकतो की जे हवेतील नत्र जे असते ते पिकांना जमिनीत त्याला स्थिर करते आणि पिकांना लागेल त्या प्रमाणात देते. तसेच आपण प्रामुख्याने बघतो की DAPचा सर्रास खूप जास्त प्रमाणात वापर होतो की ज्यातनं आपले पिकांची फॉस्फेटची गरज भागते. तर आपल्या या परिस्थितीत आपण फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरियाचा वापर करू शकतो की जे जमिनीत असलेलं सुप्तावस्थेत किंवा इनसोल्युबल फॉर्ममध्ये किंवा अविघटनशील फॉर्ममध्ये जे फॉस्फेट पडलेलं असतं त्याचं लागू करण्याचं काम फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया हा करत असतो. तर अशा प्रकारे रासायनिक खतांना नक्कीच जैविक खतं हे पर्याय सिद्ध होतात. नक्कीच. मग आता ह्या जैविक खतांचा वापर कशा पद्धतीनं करावा?
जैविक खतांचा वापर अगदी सोपा आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये जर बघितलं आपण तर आपण शेणखतामध्ये तो मिक्स करून देऊ शकतो. अगदीच काही नसेल तर मातीमध्ये मिक्स करून आपण ब्रॉडकास्टिंग किंवा फेकून शेतामध्ये देऊ शकतो. पण माझा सल्ला असा राहील माझ्या अनुभवातून की रासायनिक खतामध्ये सुद्धा यांना मिश्रित केलं तर त्याचा परिणाम अतिशय उत्तमरित्या येतो. आणि जे द्रव स्वरूपात असलेले जैविक खतं आहेत ते आपण ड्रिपद्वारे पिकांना देऊ शकतो. बरं सर, जैविक खतं ही वेगवेगळ्या प्रकारची आहेत. मग आपण कुठल्या पिकासाठी कसं ओळखायचं की कोणत्या स्टेजला आणि कोणतं खत द्यायचं? जनरली जर बघितलं तर पिकामध्ये 3 अवस्था असतात. एक उगवण्याची अवस्था, दुसरी फुल धारणेची अवस्था आणि तिसरी फळ धारणेची अवस्था. तर सुरुवातीची जी अवस्था आहे ज्यात आपण मी सांगितल्याप्रमाणे मायक्रोरायझा वापरू शकतो, रायझोबियम वापरू शकतो किंवा NPK कॉन्सर्शिया वापरू शकतो. कारण की सुरुवातीला पिकामध्ये नत्राची आवश्यकता जास्त असते. पुढची जी स्टेज येते पिकामध्ये ती असते फुलधारणा. या अवस्थेमध्ये पिकात फॉस्फरसची भूक किंवा गरज अधिकाधिक वाढलेली असते. या ठिकाणी आपण PSBचा किंवा अझॅटोबॅक्टरचा वापर करू शकतो जेणेकरून फुलांची संख्या वाढते आणि फुलगळ थांबते. तिसरी अवस्था जी आहे की फळधारणेची अवस्था. या ठिकाणी पोटॅश किंवा त्याला पलाश आपण म्हणू की ज्याची आवश्यकता पिकांना जास्त असते. शेतकरी त्याला फुगवणीसाठी किंवा साईजसाठी वापरतात फळांच्या. त्या ठिकाणी आपण पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया हा वापरू शकतो जेणेकरून आपल्याला उत्पादन जे चांगलं मिळते. सर, प्रामुख्याने आपल्या शेतकरी बांधवांमध्ये गैरसमज आहे की रासायनिक खतं ज्या वेळेला ते वापरतात तेव्हा ते जैविक खतं नाही वापरू शकत. एक तज्ज्ञ म्हणून आपण काय सांगाल? जसं मी मगाशी सांगितलं की रासायनिक खतात मिक्स करूनही आपण देऊ शकता. हो. याचं कारण असं आहे की संभ्रम असा आहे की रासायनिक खतांबरोबर ते चालते, मात्र रासायनिक कीटकनाशक किंवा बुरशीनाशकांसोबत त्याचं मिश्रण करणे हानिकारक असते. की ते जिवंत जीवाणू असल्यामुळे त्यांचा तिथे कार्य करण्याची प्रणाली थांबते या 2 गोष्टीमध्ये दिल्यानं. तर आपण जर ते रासायनिक खतामध्ये मिक्स करून दिलं तर परिणाम असा दिसून येतो की रासायनिक खतात असलेले अन्न घटक तसेच हे जीवाणू जमिनीत असलेले अन्न घटक चांगल्या प्रकारे पिकांना लागू करून देतात आणि याचा उत्तम असा उत्पन्नात फरक पडतो. खतांची लागू होण्याची क्षमता वाढून जाते आणि खतांची मात्रा सुद्धा कमी होते. हो, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं जैविक खतं ज्या वेळेला वापरतात त्यावेळेला खर्च कमी होईल? खर्च नक्कीच कमी होतो. मग उत्पादनामध्ये किती प्रमाणात वाढ होईल? जर आपण बघितलं रासायनिक खतांचा जर वापर जैविक खतांबरोबर केला तर असं दिसून येते की रासायनिक खतांची 25% गरज कमी पडते, म्हणजे खर्च कमी होतो. दुसऱ्या ठिकाणी असं होतं की हे नैसर्गिकरित्या व्यवस्थित डायजेस्ट झाल्यामुळे अन्न घटक पिकांची वाढ ही चांगली होते, रोगप्रतिकारक क्षमता वाढते. उदाहरण द्यायचं झालं तर गव्हामध्ये फुटव्यांची संख्या वाढते. फुटवे वाढल्यामुळे ओंबीची संख्या वाढते आणि त्याच्यातून उत्पादन वाढते. भाजीपाला पिकामध्ये जर आपण बघितलं तर ब्रांचिंग वाढते. मग ब्रांचिंग वाढल्यामुळं फुलधारणेची संख्या वाढते आणि उत्पादनात भरपूर फरक पडतो. आणि अद्रक आणि हळदी सारखे पिकं जे जमिनीत येणारे बघितले तर यांचे जे फुटवा असते किंवा याची रिंग म्हणतो आपण त्याला हळदीची, ती भरपूर मोठ्या घेरमध्ये तयार होते आणि जिच्यातून उत्पादनात वाढ होऊन जाते. हो, ही जैविक खतं शेतकरी बांधव ज्यावेळेला वापरतील तर ते वापर करत असताना त्यांनी काही काळजी घेणं गरजेचं आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा की या जैविक खतांमध्ये काळजी काही 2-3 गोष्टी आहेत की ज्या नक्कीच लक्ष देणे गरजेचं आहे शेतकऱ्यांनी. की जैविक खत वापर करत असताना तिच्यात कुठलंही बुरशीनाशक किंवा कीटकनाशक मिक्स करून न देणे. त्यानंतर जैविक खत विकत घेत असताना बाजारपेठेतून ती बॉटल किंवा तो पॅकेट लीक आहे का बघणे, कारण की हे जिवंत जीवाणू असल्यामुळे याच्यात विविध प्रकारचे गॅसेस असतात. एखादी बॉटल जर स्क्वीज झालेली असेल, आपण त्यांना म्हणू तिच्यातली हवा गेलेली असेल, तर तो बॅक्टेरिया जिवंत नाहीये असं ओळखावं शेतकऱ्यांनी आणि ती बॉटल घेण्यास टाळावं. दुसरं, शेतात तो वापर करत असताना याची काळजी घ्यायची. जर मी आज बायो फर्टिलायझरचा वापर केला असेल जमिनीत किंवा शेतात आपण जैविक खत दिलं असेल तर जमिनीतून 7 ते 15 दिवस कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक किंवा बुरशीनाशक वापरायचं नाही. ह्या काही गोष्टी ज्याच्याकडे लक्ष देणे गरजेचं आहे. बरं सर, मग आता जैविक खत वापरत असताना गुळाचं काय महत्त्व आहे आणि अजून गुळासारख्या अशा काय काय गोष्टी आहेत ज्याने जैविक खतांची उपयुक्तता वाढते? जसं की मॅडम आपण बघितलं की जैविक खतामध्ये जीवाणू असतात. गुळाचं मिश्रण जर त्या द्रव स्वरूपातल्या जैविक खतांमध्ये केलं तर या जीवाणूंची संख्या वाढते. आणि ही संख्या वाढल्यानंतर आपण जर त्या जमिनीत ड्रिपद्वारे किंवा
इतर दुसऱ्या पद्धतीद्वारे दिल्या गेलं तर त्यातून ती वाढलेली जीवाणू संख्या ही अधिक जलद गतीने कार्य करणं सुरू करते. बर काही ठिकाणी अशी पद्धत आहे की बेसनाचं पीठ वापरतात की ज्याच्यातून प्रोटीन मिळते या जीवाणूंना. अशा काही गोष्टी, पण मी याला जास्त किचकट न करता शेतकऱ्यांना आवाहन करेल की फक्त गुळाचं पाणी वापरलं तरी खूप भरपूर आहे. बरं, जैविक खतांच्या वापरामुळे मातीचं आरोग्य कशा पद्धतीने वाचू शकतं सर? नक्की जैविक खतं हे संजीवनी म्हणून सिद्ध होत आहेत आजकाल मातीसाठी. कारण की जसं मी म्हटलं की क्षाराचं प्रमाण वाढतंय, जमिनीचा टणकपणा वाढतोय, तर यामुळं जेवढे काही हे सजीव असतात, जीवाणू असतात, यांची संख्या जमिनीत वाढल्या जाते जैविक खतांचा वारंवार वापर केल्यामुळे. त्याचा परिणाम असा दिसून येतो की या जीवाणूंची जी विष्ठेद्वारे चिकट पदार्थ जमिनीत सोडला जातो, त्याच्यामुळं जमिनीतील जे छोटे छोटे स्पोर असतात ते एकमेकांना चिटकतात, जमिनीचा मऊपणा वाढते आणि एक महत्वाचा घटक असते जमिनीचा सेंद्रिय कर्ब, तो वाढण्यास मदत या जैविक खतांमुळे होतो आणि जमिनीची सुपीकता वाढते. बरं सर, आपण जसं सांगितलं की जमिनीचं आरोग्य सुधारेल आणि जमिनीचा पोत सुद्धा वाढेल, तर मग ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे सेंद्रिय कर्ब किंवा जैविक कर्ब याचं काय महत्त्व आहे शेतीमध्ये? जैविक कर्ब हा खूप महत्त्वाचा घटक आहे. याकडे शेतकऱ्यांनी आता खूप अत्यंत लक्ष देण्याची गरज आहे. जैविक कर्ब म्हणजे जमिनीचा आत्मा मानला जातो. जर जमिनीचा पोट ठरवायचा असेल तर त्याचं काही मानदंड असेल तर तो असतो जमिनीत असलेला सेंद्रिय कर्ब. तर सेंद्रिय कर्ब असं मानलं जातं की 0.8 ते 1% जर जमिनीमध्ये असेल तर ती सुपीक जमीन आहे आणि उत्पादनास अतिशय चांगली जमीन आहे. बरं, पण आजच्या परिस्थितीमध्ये असं झालेलं आहे की हाच जो सेंद्रिय कर्ब आहे तो 0.3 ते 0.5% आलेला आहे. याचा दुष्परिणाम असा आहे की शेतकरी आज अनुभव घेत आहेत की खतांची संख्या वाढलेली आहे. आपण जिथे एक बॅग टाकत होतो आता विविध प्रकारच्या 2-3 बॅगा रासायनिक खतांच्या टाकण्याची गरज पडते, कारण की जमिनीचं फाउंडेशनच वीक झालेलं आहे, जो महत्वाचा घटक आहे सेंद्रिय कर्ब. आणि जे खत देण्याचा टाइम आहे, सायकल म्हणू आपण, तीही वाढलेली आहे. 1, 2, 3 डोस पर्यंत आपण पोहोचलेलो आहे. तर जैविक कर्ब तयार कसं होतं, जे जीवाणू असतात यांचं विघटन होणे किंवा आपलं पिकांचे रेसिड्यूज असतात जसे की मूळ, पाला, पाचोळा हा सडतो जमिनीमध्ये आणि याचा काही अंश हा कार्बनच्या स्वरूपात जमिनीत शिल्लक राहतो. याला आपण जैविक कर्ब असं म्हणतो. हो सर, शेतकऱ्यांचे मार्गदर्शक म्हणून आपण काम करतात. शेतीमध्ये जैविक खत वापरताना कुठल्या कुठल्या समस्या येत आहेत, म्हणजे जे आपण बघतायत त्यानुसार आपण काय सांगाल, किंवा मग त्याचा अधिक वापर जर शेतकऱ्यांनी करावा असं वाटत असेल तर मग काय करता येऊ शकतं? यात मी असं सांगेल की या जैविक खतांबद्दल मार्गदर्शन शेतकऱ्यांना होणे गरजेचं आहे, अवेअरनेस करणे गरजेचं आहे. पण याच्या पलीकडे जाऊन मी असं सांगेल की आजचा शेतकरी आमच्या निदर्शनात असं येते की खूप प्रयोगशील आहे. मग शेतकऱ्याला मध्यस्थानी ठेवून त्याच्या गरजेनुसार जैविक खत तयार करणं हे खूप काळाची गरज आहे. उदाहरणार्थ जर एखाद्या गोष्टीचा वापर वाढवायचा असेल किंवा मास लेवलवर तो ॲक्सेप्ट व्हायची गरज असेल तर तो अतिशय त्याचा वापर सोपा करून देणे खूप गरजेचं असतं. जसं की विदर्भातील शेतकरी प्रिपेअर करतो की सीड सोबतच तो खत देतो, तर दाणेदार स्वरूपात जैविक खत उपलब्ध करून देणे, चांगल्या गुणवत्तेचे जैविक खत उपलब्ध करून देणे, लिक्विड स्वरूपातले जर जैविक खतं आपण उपलब्ध करून दिले तर तो फक्त ड्रीपवाल्या शेतकऱ्यांना वापरता येतो. तर मग चांगल्या प्रकारमध्ये पावडर किंवा दाणेदार या स्वरूपात उपलब्ध करून देणे गरजेचं आहे. नक्कीच. जर समजा जैविक खतांचा वापर वाढला तर त्याचा काही सकारात्मक परिणाम आपल्या आरोग्यासाठी सुद्धा आहे का? नक्कीच, अतिशय हा सुंदर प्रश्न आहे मॅडम. आजच्या परिस्थितीमध्ये फूड सिक्युरिटी हा एक महत्त्वाचा मुद्दा झालेला आहे. जसं की आपण पाहतो विषमुक्त शेती करणे किंवा विषमुक्त अन्न ही गरज झालेली आहे. रासायनिक खतांच्या अतिरेकामुळे काय होते की काही त्यातले अंश हे पिकाच्या उत्पादनात शिल्लक राहतात आणि आपण ते कन्झ्युम करतो, म्हणजे आपण ते खाल्ल्याच्या नंतर आपल्या शरीरात ते रेसिड्यूज जातात. त्याचा दुष्परिणाम आपल्याला बघायला भेटतो. काही इन्सिडन्स असे आहेत की बुलढाण्यामध्ये आत्ता मागे एक रिपोर्ट झालं की राशनच्या गव्हाच्या कन्झम्पशनमुळे तिथील एका गावातल्या लोकांचं केस गळतीचं प्रमाण वाढलं होतं.
त्याचा असं शोधात असं कळलं की तो पंजाबचा गहू होता आणि त्याच्यात सेलिनियमचं प्रमाण आढळून आलं. बर तर असेच काही घटक असतात. आता एक स्पष्ट दिसलेलं उदाहरण आहे, पण त्याचे दिवसेंदिवस आपल्याला असं दिसते की शरीरावर आपल्या परिणाम होत आहे. बर जर आपण जैविक खत आणि रासायनिक खत यांचा संतुलित वापर जर केला तर येणारं उत्पादन हे उच्च प्रतीचं असतं. त्यातील पौष्टिकपणा चांगला असतो, चव चांगली असते आणि रंग प्रथिनं हे नैसर्गिकरित्या त्यात आलेलं असतं. हो, नक्कीच. सर, आता हे जैविक खत जे आहे ते स्टँडर्ड किंवा सत्यामध्ये त्याची कशी पडताळणी करावी याबद्दल आपल्या शेतकरी बांधवांना आपण काही सांगाल का? आपल्या देशामध्ये खतांचं जे वितरण आहे किंवा खतांचं जे पूर्ण प्रणाली आहे ती FCO द्वारा कंट्रोल केल्या जाते, ज्या फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर म्हणतात. यानुसार त्याचे काही मानांकन ठरवून दिलेले आहेत की जसं मायक्रोरायझा हा 1000 ते 1200 स्पोर प्रति प्रोपिग्युल असणं गरजेचं आहे, किंवा NPK कॉन्सर्शिया किंवा KMBचा काउंट हा 10:8 असणं गरजेचं आहे. ते खूप तांत्रिकदृष्ट्या झालेलं आहे. जर शेतकऱ्यांना सरळ साध्या भाषेत समजायचं असेल तर त्यांनी जैविक खतं खरेदी करताना इंडोसर्ट किंवा इकोसर्ट त्या उत्पादनावर आहे का हे जरी बघितलं तरी भरपूर आहे. बरं सर, खूप छान माहिती आपण जैविक खतांच्या वापराबद्दल दिली आहे. जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारते. जर समजा आपल्या शेतकरी बांधवांनी पूर्णतः रासायनिक खत वापरणं बंद केलं आणि जैविक खत वापरायला सुरुवात केली तर त्यांच्या उत्पादनावरती काय परिणाम होऊ शकतो, म्हणजे फायदे किंवा तोटे काय सांगाल आपण? आता थेरॉटिकली बघितलं तर असं आहे की आपण त्याला सांगतो की जैविक खतांचा जर वापर केला पूर्णतः तर पहिल्या वर्षी उत्पादन कमी होऊ शकते. पण जर प्रॅक्टिकली आपण बघितलं तर आम्ही असा अनुभव घेतला की पूर्णपणे जे शेतकरी जैविक खतांवर शिफ्ट झालेले आहेत, वापर करणं सुरू केला आहे, त्यांचा वापर ऑलरेडी खतांचा भरपूर होता. तर ते रासायनिक खत सुप्तावस्थेत जमिनीत होतं. जैविक खताच्या वापरामुळे जी वाढ खुंटली होती त्यांच्या शेतात ती एकदम अतिशय उत्कृष्ट प्रमाणात दिसत आली, कारण की सुप्तावस्थेतले खत लागू होणं सुरू झाले. ॲटमॉस्फिअर मधले इतर काही जे अन्न घटक असतात तेही लागू होणं सुरू झाले. त्याच्यामुळं कुठलाही दुष्परिणाम उत्पादनावर होत नाही. तरी मी एक तांत्रिकदृष्ट्या जर बघायचं झालं किंवा योग्य प्रकारे जर आपल्याला जैविक खतांचा वापर करायचा झालं तर मी शेतकऱ्यांना आव्हान करील की त्यांनी प्रथम आपलं सॉईल टेस्टिंग करून घ्यावी. एकदा आपल्या सॉईलचा नमुना आपला कळला तर तिच्यात असलेल्या अन्न घटकांचं प्रमाण दिसते. आमचा अनुभव असा आहे की pH जमिनीचा वाढलेला आहे आणि ऑर्गॅनिक कर्ब कमी झालेला आहे. बाकी अन्न घटक हे मुबलक प्रमाणात आहेत, कारण की आपला रासायनिक खताद्वारे आपण ते देतो. फक्त ते अनअवेलेबल फॉर्ममध्ये की झाडं ज्याला घेऊ शकत नाही. तर याचा चांगलाच परिणाम आपल्याला भेटू शकतो. पण जर शेतकऱ्यांनी रासायनिक खत 50% आणि 5 ते 10 किलो जैविक खतांचा वापर जर एकरी केला तर अतिशय सुंदर असे परिणाम आजकाल दिसत आहेत. हो, नक्कीच. सर, जाता जाता आपल्या शेतकरी बांधवांना आपण काय आवाहन कराल? आता माती जर वाचली तर शेती वाचणार आहे, अशी आजची परिस्थिती झालेली आहे. हो, जसं मी सांगितलं, सेंद्रिय कर्ब हा खूप महत्त्वाचा आहे. पीक परिसंस्थेत हा फाउंडेशन आहे. हा वीक झाला त्याच्यामुळेच आपलं खतं टाकण्याच्या जे सायकल आहेत, आधी आपण एकदाच खत द्यायचो, आता 3 वेळ द्यायची गरज पडते. आधी आपण मातीतून द्यायचो, आता स्प्रेइंगद्वारे सुद्धा द्यायला लागलो. हा जो वाढलेला परिणाम आहे तो 2 गोष्टीत आहे की अधिकाधिक उत्पन्नाची आवश्यकता आहेच, पण जमिनीत ती कॅपॅसिटी नाही राहिली. ती वाढवण्यासाठी, पूर्ण परिस्थितीत आपली जमीन येण्यासाठी आपल्याला जैविक खतांचा वापर करणे खूप गरजेचं आहे. दुसरा असा आहे की जमिनीत ज्या बुरशी वाढलेल्या आहेत, खराब बुरशी, याच्यामुळं प्रचंड प्रमाणात पीक जळणे, कुजणे हा प्रमाण आढळून यायला लागलं शेतकऱ्यांना. उदाहरणार्थ जळगाव भागात जर बघितलं तर हरभरा हा खूप प्रमाणात जळतो. त्याचं कारण एकच आहे की निगेटिव्ह खराब बुरशांची वाढ झालेली आहे. जैविक खतामुळं काय होते की पॉझिटिव्ह बॅक्टेरिया वाढतात आणि निगेटिव्ह बॅक्टेरिया कमी होते. तर पूर्ण प्रमाणात पिकातली जळ ही या जैविक खतांच्या वापरामुळं कंट्रोल होते. हो, नक्कीच. सर, खूप छान माहिती आपण आजच्या मुलाखतीतून दिलीत. नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांना याचा फायदा होईल. समस्त शेतकरी बांधवांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅडम. आताच आपण जैविक खतांचे फायदे या विषयावर लोणार, जिल्हा बुलढाणा इथले अमित सरकटे यांची किशोरी वाघोळदे यांनी घेतलेली मंडळी आजच्या